जिंकून आल्यात. आता दुसऱ्या फेरीमध्ये ती लढत आपण पाहणार आहोत. तर राऊंडमध्ये पोहोचण्याकरिता आपल्या स्क्रीनवरती मयूर मांगेला, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय मिस्टर आकाश, आणि बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर संकेत आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये. मयूर भालचंद्र मांगेला यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज मयूर मांगेलासाठी 3 षटकार जर येत आहेत तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सर्व फलंदाजांसाठी टीम NCC नारंगी मधील हे कॅश प्राइज आपण पाहतोय. थोड्या सुरुवात मॅच ऑन होईल. एका बाजूला संघ आपण पाहू शकता ते NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला कलम, या दोन टीम मधील हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता 5 षटकांचा सामना असेल. येस, ऑल राईट. फॉर्मॅट थोडासा चेंज झालाय कारण सेकंड राऊंडमध्ये आपण आहोत आणि जे रूल्स आपण पाहतोय त्यामध्ये चर्चा झाली पंचांच्या माध्यमातून. NCC नारंगी टीम बॅटिंग करताना दिसेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट केलं असताना टीम कलम, आणि कलमचा सुपरस्टार अर्थातच प्रतीक घरत देखील जॉईन झालेत या मॅचमध्ये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये प्रतीक घरत यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती संकेतला आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट ओव्हर मधील पहिला बॉल फटका फसलाय. कॅचेटचा कॉल, परंतु सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 रन्स मिळतील या बॉलवरती. फिटनेस चांगली आहे फलंदाज मयूरची आणि त्यामुळे त्या रन्स कंप्लीट होऊ शकले. आणि ज्या पद्धतीनं जी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली. वेल बॉल्ड मिस्टर प्रथम पाटील अँड हार्ड लक. आज खऱ्या अर्थानं फायफर मिळून देखील विकेट मेडन ओव्हर आपण पाहिली, विकेट हॅट्रिक आपण पाहिली, परंतु संघाचा विजय तो मात्र मिळाला नाही. 2 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. गोलंदाजी मार्क होती संकेतला आपण पाहतोय. लास्ट मॅच मध्ये देखील संकेतने ऑलराऊंडरची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावली होती आणि तोच संकेत आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय ओव्हर नंबर 1 मध्ये. दुसऱ्या बाजूला मयूरला आपण पाहतोय. हा चांगला यॉर्कर मैदानामध्ये टाकला होता. शॉर्ट पॉईंटला शतक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती रन मिळणार नाहीये. टॉप बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. कलम टीमचा जर विचार केला तर सफाले परिसरामध्ये कमी प्रमाणामध्ये खेळत असताना त्यांना आपण पाहिलं, परंतु आज दाखल झाल्यानंतर त्यांचा रुबाब आणि त्यांची जी दहशत आहे पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं गुड्डू 11 वैतना बॉईज टीमला पराभूत केलं आणि त्यानंतर आता NCC नारंगी टीमला टार्गेट केले. या बॉलवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न, पॉइंटला चांगला स्ट्रोक इनटू दी गॅप मध्ये. पॉइंट सीमारेषा पलीकडे, सरळ बॉल सीमारेषा पार. मयूर मांगेलेच्या बॅट मधून चौकार, 4 धावा. बरोबर जो गॅप आपल्याला पाहायला मिळाला कव्हर पॉइंट आणि त्याचबरोबर शॉर्ट तडम्यामध्ये त्या गॅपमधून बरोबर बॉलला काढला आणि त्यानंतर बॉल भरपूर वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला. टीमची टोटल फलकावरती 6-3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि यष्टांचा वेध. फलंदाज मयूर मांगेला बॅक टू द डगआउट, गॉन. टीमची टोटल फलकावरती 6-4 बॉलचं खेळ मैदानामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट चेंज घेतल्यानंतर सरळ बॉल यष्टांवरती आदळला आणि त्यानंतर मयूर मांगेला तंबूच्या आसराला परतत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गौतम पाटील. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या पराभवाची वाट पाहत असतात. आता जिंकण्याची मजा दोन्ही संघांना हवंय. या शिवनेरी चषकाच्या दरबारामध्ये विजयाचा थाट प्रत्येक संघाला मिळवायचा, परंतु या दरबारामध्ये तुम्हाला असंच विजयी होता येणार नाहीये. प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. हार्ड वर्क
करावा लागणार आहे. 6 धावा स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या पहिल्या षटकामध्ये संकेतला आपण पाहतोय. संकेतच्या गोलंदाजीवरती चौकार आल्यानंतर तदनंतर लगेचच त्याने पलटवार मैदानामध्ये केला. 5व्या बॉलवरती विकेट. या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती स्लॉट मध्ये पाहिला होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय, खेचून मारला होता. षटकार. 6 धावा. नशिबावर नाही तर स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास आहे आणि ती मेहनत पहिल्याच बॉलवरती गौतमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बिग सिक्सर. 12 धावा स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 12 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल दाखवला जातो. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. नरंगी गावचे जावई संदेश पाटील गोलेदादा यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय एनसीसी नारंगी टीम साठी. जर का ते विजयी होत आहेत तर संदेशदादा पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. किल्वा मायखोप इथून बिलॉंग करत असताना पहिल्याच बॉलवरती हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती चिन्मयला आणलं गेले. मागील मॅच मध्ये आपण 2 स्पेल पाहिले होते चिन्मयच्या माध्यमातून. तिथे स्ट्रायकर बॉलर होता. आता मागील मॅच मध्ये स्ट्रायकर बॉलर संकेतला आपण पाहिलं, कारण लास्ट मॅच मध्ये संकेतने 4 विकेट्स घेतले होते. हा वेगानं टाकलाय, तितक्याच वेगानं बॅट स्विंग पुल केला ऑन साइडला. चाललाय बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार. चौकार की षटकार तर षटकार. 6 धावा. मयूरदादा मांगेला यांच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती 3 षटकार जर येत आहेत तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज तो पहिला आकाशच्या बॅट मधून आला. त्याचबरोबर योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून देखील एक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 सिक्स जर येत आहेत तर 1,000 रुपये आणि 3 बॉलवरती 3 सिक्स जर येत आहेत तर 3,000 रुपयांचं कॅश प्राइज एनसीसी नारंगी टीमच्या बॅटर्ससाठी आपल्याला पाहायला मिळते. लगातार 3 सिक्स साठी 3,000 रुपये आणि लगातार 2 सिक्स साठी 1,000 रुपये. योगेश दादा पाटील नारंगी गावचे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लागले गेले. आता स्विच हिट. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. चाललाय बॉल पॉइंटला. आधी स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर पॉइंटला ठोकलाय षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा. आणखीन एक कॅश प्राइज आई भवानी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. 2 तर आलात. आता हा जर आला तर आकाश मालामाल, कारण योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ऑलरेडी ते 1,000 आता जमा झाल्यात, कारण 2 आल्यात. आता तिसरा जर आला तर 3,000 येतील. आणि त्याचबरोबर मयूरदादा भालचंद्र पाटील मांगेला यांच्या माध्यमातून देखील 1,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. हा तिसरा जर आला तर
ड्रायव्हिंग लेंथवरती टाकला होता. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 25. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. पहिला बॉल निर्धावाला आणि तदनंतर इगोवरती वार झाल्यानंतर समोरच्या टीमवरती पलटवार मैदानामध्ये आकाशने केला आणि आकाशाला गवस निघालणारे ते 2 फटके मैदानामध्ये आकाशच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. ग्रेट ग्रेट शॉट. दोन्ही फटके लाजवाब होते. पुल शॉट आणि त्यानंतर स्विच हिट. परंतु स्विच हिट जो होता ना त्याला तोड नाहीये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25-25. स्कोर कार्डवरती लागले गेलेत. 5वा बॉल. आता स्ट्राईक एंडवरती आपण गौतमला पाहतोय. त्यांच्या देखील बॅटमधून एक षटकार आलाय. आता हा बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या अगोदरच ते पडले आणि त्यानंतर संकेत ते देखील कोसलताना पाहायला मिळाले. एक रन मिळेल या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 रन स्कोर कार्डवरती लागले गेलेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. एका बाजूला गौतम आणि आकाश दोन्ही फलंदाज मैदानावरती आतषबाजी करू लागल्यात आणि नारंगीकर सध्या तरी पैशांची उधळण बक्षिसांची उधळण या फलंदाजांवरती करत असताना शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. चिन्मय लोवर फुल टॉस त्याच्यावरती देखील आक्रमण इंटू दी गॅप मध्ये मिड विकेटला चाललाय बॉल. प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणखीन एक चौकार. इट्स अ 4 रन्स. थँक्यू हितेश गवड यांच्या स्वागताकरिता हा चौकार येत असताना पाहायला मिळाला. नारंगी गावचे सुपुत्र आणि नुकताच विवाह त्यांचा पार पडलाय म्हणून आज रेस्ट घेतले. 31वा स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ संपलाय. आकाश 13 वरती खेळतायत. दुसऱ्या बाजूला गौतम 12 वरती खेळत असताना दोन्ही फलंदाजांनी मैदानामध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केलंय पहिल्या षटकामध्ये काय घडलंय ह्याचं जाणीव नसून दुसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने समोरच्या टीम वरती आक्रमण केल्या गेल्या काउंटर अटॅक केल्या गेलाय खतरनाक बॅटिंग सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळालंय. आता इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत फर्स्ट स्लीप मध्ये आणि ती विकेट जाईल. अखेरकार ज्या विकेटसाठी संघर्ष सुरू होता ना ती विकेट मैदानामध्ये गेले. आकाश बॅक टू द डगआउट गॉन. संकेत सातत्यानं विकेट टेकरचा रोल प्ले करत होता आणि या मॅच मध्ये देखील 2 विकेट्स आतापर्यंत घेतल्या त्याने. मागील ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या ज्या मिस्टेक झाल्या ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये संकेत करण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. पहिला बॉल बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर दूर होतं. इथे चांगला स्टॉप दिला गेला. विकेट किपरच्या वरतून हा बॉल गेला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती 32 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. इथून प्रोजेक्टेड स्कोर 69च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी रन चेज या देखील मॅच मध्ये असू शकते. लास्ट मॅच मध्ये 49 चेस करायच्या होत्या. जयदुर्गेश श्रीवेन टीमने तिथे बाजी मारली
आणि तो देखील एक ऐतिहासिक सामना या मैदानावरती पाहायला मिळाला. थोडासा कमी गतीने टाकला होता. पंचांकडे आशेभूत नजरेने पाहिलं. विकेट किपरला देखील माहिती आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना हा स्लोवर मैदानामध्ये टाकला होता. थोडंसं कमी गतीने स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागील 3 बॉल मध्ये एकही मोठा फटकारलेला नाहीये. मागील ओव्हरमध्ये कंटिन्युअसली मोठे फटके येत होते. चौथा बॉल ओव्हर द विकेट. आता बॅकफुटला जाऊन स्लॅश केले इनफिल्ड वरून कव्हर पॉइंटला काढण्याचा प्रयत्न झाला होता. तेथे डीप मध्ये फिल्डर लावले गेलेत. साहिलला आपण पाहतोय. एकच रन या बॉलवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या फलकावरती 33. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. गोलंदाज संकेतच्या माध्यमातून अजूनही साहिल सेना बाकी आहे. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये 5 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आणि मागील सामन्यामध्ये साहिल गेम चेंजर राहिला होता. कारण पहिल्या 4 षटकांमध्ये ज्या रन्स आल्या होत्या लास्ट मॅच मध्ये कलम संघाच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये झालं कमबॅक. आता हा चांगला बॉल आहे. बॅट चेंज घेतल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर काम अँड कूल सेलिब्रेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धीरज पाटील बॅक टू द डगआउट गॉन. तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. आणि जर का 2 बॉलवरती 2 येत आहेत तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि सलग 3 चौकार जर का येत आहेत तर 3,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी असेल योगेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानामध्ये मनीष दाखल होत असताना आपण पाहतोय. 33 फलकावरती 33 वरती हा तिसरा धक्का टीम NCC नारंगीला लागला. शेवटचा बॉल. पहिलाच बॉल लेग कटर मैदानामध्ये टाकला होता. भरपूर फिरला होता आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना गेम चेंजिंग ओव्हर या ठिकाणी आपण पाहिलं या षटकामध्ये. तो परफॉर्मन्स जबरदस्त राहिला. 3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 33 फलकावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात सुभाष दादांच्या दिशेने. हा बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. जो संघर्ष में टिकता वही इतिहास के पन्नों पे दिखता है. आणि संघर्षामध्ये टिकून राहिल्यानंतर या ठिकाणी संकेत इतिहासांच्या पानांवरती टिकून राहील. बॉलिंग ट्रॅक वरती आता साहिल आला. लेफ्ट आर्म स्पिनरचा वापर या ठिकाणी केला जातोय गोलंदाजी मार्क वरती. मागील ओव्हरमध्ये देखील साहिलने चांगली कामगिरी केली होती आणि तो साहिल आता बॉलिंग ट्रॅक वरती आला. ओव्हर नंबर 4 मध्ये 33 सध्या स्कोर कार्ड वरती. चौथ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉल होती स्विच हिट आणि सरळ बॉल चाललाय थर्डमॅनला. गौतम पाटील यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार. भव्य षटकार. 6 धावा. बिग सिक्सर. गौतमच्या बॅट मधून आता दुसरा पुल केला ऑन साइडला. दुसरा येईल की नाही तर नाही. विकेट जाते. फलंदाज गौतम बॅक टू द डगआउट गॉन.
सिक्सर किंग ऑफ नारंगी मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत होतं आणि आता ते तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो मिस्टर संदीप किनी सँडी दाखल होत असताना 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाले. साहिलने पलटवार आता तो प्रतिघात मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतो. 39 स्कोर कार्डवरती लागले 2 बॉल्स केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत आणि चौथ्या षटकामधील कमबॅक स्ट्रॉंग राहिला गोलंदाज साहिलचा, कारण सिक्सर किंगला त्याने बाद केला. आता नवीन फलंदाज संदीप मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 39 वरती 4 धक्के आतापर्यंत लागलेत एनसीसी नारंगी टीमला. पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकला होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सुरुवात डॉट बॉलने होत असताना पाहायला मिळते. बॅटर संदीपसाठी ऍक्शन रिप्ले मध्ये भरपूर फिरला होता हा बॉल. चांगली आर्म ऍक्शन, परफेक्ट स्पिनरची जी आर्म ऍक्शन असते ना लेदर बॉल क्रिकेटमध्ये, ती ऍक्शन या ठिकाणी साहिलची आपल्याला पाहायला मिळते. वय फार कमी आहे, अतिशय कमी वयामध्ये एक वेगळी छाप आज या मैदानावरती साहिलने सोडले आणि संपूर्ण सफलकरांना त्याने इम्प्रेस केले. कारण लास्ट मॅचमध्ये देखील परफॉर्मन्स जबरदस्त राहिला होता. हा देखील लेग ब्रेक सॉफ्ट हँडने केलं होतं. कव्हर पॉईंटला हा बॉल त्या ठिकाणी जात असताना पाहायला मिळतोय. एकच रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगल टीमची टोटल फलकावरती 40 रन्स स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आजच्या रात्रीतला हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या स्क्रीनवरती साहिलला आपण पाहतोय. अतिशय शांत आणि संयमी असा गोलंदाज, परंतु समोरच्या फलंदाजाचा कार्यक्रम कसा करावा हे चांगलंच ठाऊक असतं या गोलंदाजाला. टायमर समाप्त होतो या ठिकाणी. टीम कलम याची नोंद आपण घ्या. ऑफ्टमवरती भरपूर शफल झाला होता. लेंथला फॉलो करता आलेला नाहीये. आता डेंजरेनकडे संदीप त्या ठिकाणी होते, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. एक सिंगल स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. टीमची टोटल फलकावते 41. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकामधील. गौतम ज्या वेळेला बॅटिंग करत होते तेव्हा चांगल्या रन्स येत होत्या, परंतु ते बाद झाल्यानंतर आता रन्स थांबल्यात. धावांवरती आता कुठेतरी तो लगाम लावून ठेवलाय गोलंदाज साहिलने. या षटकाची सुरुवात स्विचने झाले होते. गौतमला देखील माहिती होतं साहिलच्या विरोधामध्ये जर का स्विच हिट अटेम्प्ट केला तर तिथे डेफिनेटली रन्स मिळू शकतात, परंतु जर का सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर ते अवघड होईल. शेवटचा बॉल हा बॅटवरती टाकला होता. बरोबर फुलर लेंथवरती तो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या देखील बॉलवरती फलंदाज संदीपला बीट केलं होतं. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती 42. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल पाहायला मिळाला. भरपूर शफल झाले होते आणि तदनंतर टाकलेला हा यॉर्कर मैदानामध्ये स्पिनरच्या माध्यमातून साहिलचा स्पेल अतिशय लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय शांत आणि संयमी असा हा गोलंदाज, परंतु समोरच्या फलंदाजाला या ठिकाणी समोरच्या फलंदाजाचं काम तमाम कसं करावं त्याला चांगलंच माहिती आहे. असं सातत्याने त्याची लेंथ ऑफ्टमवरती असते, तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि लेफ्ट आर्म सीमर ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो ना तेव्हा एक वेगळी मजा येते. त्याची लेग ब्रेक पाहण्याकरिता शेवटच्या 6 चेंडूंचा केलं बाकी आहे गोलंदाजी मार्कवरती. आता ओव्हर नंबर 5 मध्ये या ठिकाणी आणल्या गेले स्लॉग ओव्हरमध्ये. प्रेमला आपण पाहतोय आता सीमरचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि ते गरजेचं आहे सध्या स्लॉग ओव्हरमध्ये, कारण रन्स थांबल्यात आता. आणि प्रेमचा वापर या ठिकाणी 5व्या षटकामध्ये करण्यात आला. स्ट्रायकेनवरती संदीपला आपण पाहतोय. पहिलाच बॉल त्या ठिकाणी बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः गोलंदाज आपला फॉलो थ्रू मध्ये जातोय. 1 रन मिळेल या बॉलवरती. या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 43. पंच एक फिल्डर मध्ये घ्यावा लागणार आहे, कारण टायमर कधीच समाप्त झाले. जेव्हा 3 बॉल झाले होते तेव्हाच टायमर संपलं होतं. फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. 43 स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता मनीषला पण पाहणार आहोत. लास्ट मॅच मध्ये देखील मनीषला थोडंसं लवकर प्रमोट केलं होतं. संधी दिली जाते मनीषला, ते चान्स दिले जात आहेत. एक यंगस्टर आणि त्याच्यावरती देखील नजर असणार आहेत येणाऱ्या 5 बॉलमध्ये. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो कव्हर पॉईंटला. शतशक साहिलला आपण पाहतोय, ज्याने मागील ओव्हरमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. धावसंख्या फलकावरती 44. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी या 5व्या षटकामधील या इनिंगमधील. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहणार आहोत. ती देखील एक बॅटल मोठी असणार. एका बाजूला संघ असेल जय दुर्गेश 11 अर्नाला. हा देखील ऑफ ड्राईव्ह होता. कव्हरला शतशक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 1च रन मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम फाईट करेल. गोखिवरे दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे.
एका बाजूला गोखिवरे टीमचे कॅप्टन अर्थातच खुशी 11 गोखिवरे आणि दुसऱ्या बाजूला जय दुर्गेश 11 अर्नाला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये 45 स्कोर कार्ड वरती लागले गेले. चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती प्रेमला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी प्रेमने देखील केले. आता या बॉल होती पिकअप शॉट, तो देखील बरोबर आलेला नाहीये बॅटवरती. बॉल डीप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. 2 रन्सचा कॉल, 2 रन्स कंप्लीट झालेत आणि तिसऱ्या रन्सचा आता प्रयत्न आहे. पंचांना थोडंसं इंजर्ड करण्याचा प्रयत्न झाला होता. उमेश केने सर ते स्मिथ असं त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. मागील 2 दिवसांमध्ये 1 शॉट म्हणजे 2 रन्स इथून स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. आमची डीबीची टीम प्रवीण पाटील आणि त्याचबरोबर नयन डिप्रेशन मध्ये गेल्यात, कारण NCC नारंगी टीम थोडीशी संघर्ष करते. यस 48 होत्यात, तिथून 1 रन मायनस केले. आता 47 स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. व्हाईट यॉर्कर टाकला होता, परफेक्ट व्हाईट यॉर्कर त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळाला. सँडी एक पीक हिटर आहे, स्लॉक हिटर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने जो अभ्यास केला गेला आहे ना, मागील मॅचमध्ये सँडी कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, मनीष कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, या सर्व काही गोष्टी नोट केल्या होत्या आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी आतापर्यंत राहिले. मागील जर आपण पाहिलं ना तर 10 बॉल्समध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. हा व्हाईट यॉर्कर परफेक्ट व्हाईट यॉर्कर होता. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. अमरला पण पाहतोय. आता स्ट्राईक या ठिकाणी घेतले मनीषने. शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच त्या ठिकाणी चांगले द्यायचे आहेत. आता चर्चेचा विषय हा देखील मैदानामध्ये रंगेल की मागील 10 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. खऱ्या अर्थानं जर आपण जी बॅटिंग लाईन आपण पाहिली तर प्रत्येक ओव्हरमध्ये एक एक मोठा फटका येत होता. स्पेशली दुसरं षटक जे आपण पाहिलं तिथे मोठे फटके आले होते, 2 षटकार आणि 1 चौकार. परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमने पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवलं. नवीन फलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधील. टॉस देखील आपण करणार आहोत. जयेश गरत जयू चिखलपाड्याचा सुपरस्टार मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधील, हा देखील परफेक्ट व्हाईट यॉर्कर. आता पंचांचा निर्णय इथून काय येतोय? इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 48 हा फलकावरती लागला गेल्यात आणि आता DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज त्या ठिकाणी केल्या गेल्या. DRS त्या ठिकाणी ऑफर केला गेला. इट्स अ व्हाईट बॉल. 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 48 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. निशाद पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. ग्रेट फिनिशर आहे निशाद. मागील सामन्यामध्ये देखील जे 2 मोठे फटके निशादच्या बॅटमधून आले होते आणि त्याच रन्स शेवटपर्यंत राहिल्या होत्या. आय थिंक 10 रन्सने तो सामना जिंकला होता NCC नारंगी टीमने. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये, एका बाजूला संघ असेल जय दुर्गेश 11 अर्नाला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल खुशी 11 गोखिवरे अमर पाटील. शेवटच्या बॉलवरती एक्सपेक्टेशन भरपूर मोठे आहेत आणि शेवटचा बॉल इनफिल्ड वरून काय एफर्ट्स केले होते साहिल. आज गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो किंवा फिल्डिंग असो, त्याचा जो स्टँडर्ड आहे ना त्याला कोणी मॅच करू शकत नाहीये सध्या तरी यंगस्टर. 48 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 49चं टार्गेट समोर सेट केले गेले. शेवटच्या बॉलवरती आलेली विकेट. मागील 2 ओव्हर्समध्ये फक्त आणि फक्त विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. चला आपण टॉसच्या दिशेने जातोय. आदरणीय किरणदादा कारभारी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभास टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला कॅप्टन भावेश, दुसऱ्या बाजूला कॅप्टन विघ्नेशला आपण पाहतोय. एका बाजूला हेड आणि दुसऱ्या बाजूला टेल हा कॉइन आपण पाहतोय. विघ्नेश कॉल करतील. कॉइन स्पिन केला जातोय. हेड असा कॉल या ठिकाणी केलाय
आणि येस हेड आला. मान्यवरांना मी विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मागील मॅचमध्ये देखील विघ्नेश टॉस तुम्ही जिंकला होता आणि फिल्डिंग घेतली होती. आता या मॅचमध्ये काय निर्णय असणार आहे? परत फिल्डिंगच घेऊ आम्ही. मागील सामन्यामध्ये बॅटिंग युनिटने पूर्णपणे नाराज केलं होतं. ॲज अ कॅप्टन टीमला काय संदेश असणार आहे, स्पेशली बॅटिंग युनिटला? टीमला आता पहिला जर बॉलिंग आले तर बॉलिंग आम्ही चांगली करू आणि सर्व टीमचा माहोलच ॲक्च्युली चांगला आहे. कोणी पण कधी पण जाऊन बॅटिंग करते, तर आता सर्वजण जबाबदारी घेणारे प्लेयर झालेत आणि तेच करू आम्ही. मागच्या मॅचमध्ये विकास नव्हते, त्याचबरोबर प्रशांत नव्हते. या दोन खेळाडूंची कमी कुठेतरी भासते. नक्कीच पॉवर प्लेला थोड्याशा रन जिथे व्हायला पाहिजेत त्या कमी येतात, पण आता येणाऱ्या मॅचमध्ये ते समोरच्याला दिसणार नाही आणि चांगली बॅटिंग होईल. ऑल द बेस्ट विघ्नेश. टॉस भावेश, जर तुम्ही जिंकला तर तुमचा निर्णय काय असा? माझी पण फिल्डिंगच घ्यायची इच्छा होती. आता मागील मॅचमध्ये रन चेस करत असताना तुम्ही सामना जिंकला होता. आता प्रथम बॅटिंग करायची आहे, तर माइंडमध्ये एक टोटल काय असणार आहे? एक टोटल सेट करू, मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये खेळून कसं वाटलं? नेहमी खेळतो, दरवर्षी खेळतो इकडे, डे नाईट काही असो. मजा येते खेळायला इकडे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे मजा येते खेळायला. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस साठी जिंकलाय, तो म्हणजेच जय दुर्गेश इलेव्हन अर्नारा टीमने, आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऑडिओ कॉम्बॉक्स मिस्टर उत्कर्ष पाटील सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, धन्यवाद. हार्दिक केणी यांचा आवाज आपण ऐकत होता. 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 49 रनची गरज या मॅचला जिंकण्याकरिता. एक चांगला सामना बघायला मिळेल, यामध्ये ती मात्र शंका नाही. 6 षटकांचा ज्यावेळेला मॅच होता 66 रन ठेवले. 5 षटकांचा मॅच 49 रन ठेवलेत. NCC नारंगीकडनं आता गोलंदाजी अचूक होईल या आशेसह संपूर्ण DBNची टीम देखील पाहते या मॅचला. मी मगाशी देखील उल्लेख केला, ज्यावेळेला तुम्ही तुमचा गावचा संघाला खेळत बघता त्यावेळेला तुमची एक प्रामाणिक भावना असते की आमचं गाव जिंकायला हवं. ज्या संघाची टी शर्ट, त्या गावाची टी शर्ट आपण घालतो त्यावेळेला एक वेगळं फील असतं की आपलं गावासाठी आपण काहीतरी देणं आहोत. आणि ज्या अनुषंगानं NCC नारंगी सध्या दाखल झालं. कमी धावा आहेत, परंतु इथे कठीण असं काही नाही, अशक्य असं काही नाही. गोलंदाजी चांगली झाली, तुम्ही देखील या मॅचमध्ये येऊ शकता. आणि सध्या चला टीम मीटिंग्स कमी घ्या मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची आहे. कालच्या दिवसात देखील जवळपास 4 वाजले शेड्यूल पॅक होताना. आयोजकांना सकाळी मी मगाशी देखील उल्लेख केला की आमचे संपूर्ण आयोजक सकाळी 5च्या ट्रेनला जॉबला देखील जातात आणि त्या अनुषंगाने आपण पाहतात. तर चला प्लीज टीम मीटिंग्स कमी घ्या आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण आपले बॅटर देखील पाठवायचे आहेत. एका बाजूला कळम या संघानं प्रभावी केलं मागील ही मॅचमध्ये, जिथे त्यांच्या बॅटमधनं 82 रन ते सहज रीतीने चेझिंग मध्ये त्यांनी ठेवले. आता 49 आहेत. कळम सांगतात की सफाळी क्रिकेट आम्ही प्रथमतःच आलो इथे खेळायला, आणि खेळायला येत असताना त्यांनी अफलातून फलंदाजी केली आणि सध्या ते आता या मॅचमध्ये कुठल्या पद्धतीचा खेळ करतील. मॅच महत्वाची. वेळेचा विचार केला 12:30 वाजलेत. शिवनेरी चषक विराटांची आज 5वी रात्र आणि 5व्या रात्रीत एक गाव एक वसई विरार गट आहे हा, जिथे आपण पाहतात कालच्या दिवसात एक गाव एक ओपन मध्ये आपण पाहिले. आणि सध्या कळम विपक्षात NCC नारंगीचा सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला संकेत राऊत आणि प्रतीक घरत या मॅच मध्ये दाखल झालेत. विरार मधून कळम या गावानं प्रतीक घरत देखील दिला आपल्याला या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती, आणि तो कळमचा स्टार सध्या या मॅच मध्ये प्रतीक घरत दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. मजा येईल. प्रतीक घरत पहिला सामना ज्यावेळेला त्यांच्या संपूर्ण टीमने जिंकला त्यावेळेला त्याने सांगितलं की गावासाठी मला यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, आणि तेच प्रतीक घरत दाखल झालेत या मॅच साठी. पाहूया कुठल्या पद्धतीने ते खेळ करतील. या मॅच मध्ये येणार आहे मजा. अगदी थोड्या वेळात रनचेजला सुरुवात. बॉल आहेत तुमच्याकडे 30 रन करायचे. 49 NCC नारंगी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टाइमर सेट असेल, लक्षात घ्या. 4 षटका हाताळण्याकरिता 20 मिनिटं, आणि त्या 20 मिनिटांमध्ये जर ती 4 षटकं नाही परिपूर्ण झाली तर तुम्हाला शेवटचा षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. नितेश कदम सर देखील त्या सगळ्या गोष्टी कैद करतात. एक चांगले पंच, एक चांगले खेळाडू, टेंबीकोडा गावचं अनमोल रत्न, आणि सध्या ते 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल फाईन लेग मधनं बॉलला काढले. बॉल चाललाय वेगाने. मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले. पहिलाच बॉल फारच कॅज्युअल होता. थोडंसं लाईन और लेंथ कडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, आणि जर ते लक्ष तुम्ही नाही दिलं तिथे तर मग या मॅच मध्ये धावा तुम्ही फारच कमी ठेवल्यात मित्रांनो. त्या धावा तुम्हाला वाचवायच्या असतील तर गोलंदाजी मेरिटवरची क्वालिटी गोलंदाजी तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. आता तुमच्याकडे ऑप्शन नाही.
फार धावा आहेत आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये 1 ते 2 बॉल मिस झाले चालतात. आता तुमच्याकडे परिस्थिती अगदी गरिबीची आहे आणि त्यावेळेला ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत तुम्हाला संसार प्रपंचाचा गाडा ओढायचा आहे. तो कुठल्या पद्धतीने ओढताय? फटका चांगला खेळला फ्रंट ऑफ द विकेट. प्रतीक घरतचा कॅच उडलाय बराच काळ हवेत. याच टेकन सुटला. प्रयत्न फार केले आणि यावेळेला आपण पाहतात कॅच ड्रॉप. एनसीसी नारंगीच्या डगआउट मध्ये अगदी टाचणी पडेल अशी शांतता पसरली या कॅच ड्रॉप नंतर. आणि हा कॅच खऱ्या अर्थानं ही मॅच होती का हाही प्रश्न तुम्हाला पडेल, कारण तुम्ही कॅच सोडलाय तो म्हणजेच प्रतीक घरतचा जो आहे कळमचा स्टार. ज्या कळम गावाला ज्यानं बिलॉंग करत असताना आपलं नाव क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाचं, आपल्या वडिलांचं आणि आपल्या संपूर्ण कळम गावाचं नाव उंचावलं. तो प्रतीक घरतचा कॅच तुम्ही सोडलाय यावेळेला. ऍक्शन रिप्ले थोडंसं आपण पाहतायत कॅच ड्रॉप झालाय. 2 बॉल आणि आता 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन ही सध्या स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत जर तपासून पाहिलं तर आता सध्या या मॅच मध्ये ट्विस्ट आलं. 49चं टार्गेट, गोलंदाज तयार. मागील मॅचचा हिरो ज्याचं नाव संकेत आणि तो संकेत आता स्ट्रगल करतोय पहिला बॉल खेळत असताना. ऍक्शन रिप्ले जय पाटीलचा. जय पाटीलने देखील आपण पाहतात आता चांगला बॉल टाकला. याच बॉलची गरज आहे. हेच बॉल जर अविरत आले खेळपट्टीवरती मजा येईल. 49 रन. चला आता जय भवानी मित्रमंडळ नारिंगी यांच्या माध्यमातून सलग 3 डॉट 1000 रुपये आहेत आणि हॅट्रिक घेतले तर 5000 रुपये आहेत. परंतु आता बॉल चाललाय जो स्लॉट मधला बॉल अगदी समोर खेळून काढलाय आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. हार्दिक किणी यांच्या स्वागताकरिता तो बॉल सीमा रेषेच्या बाहेर, म्हणजेच आता धावसंख्या फलकावरती 7. मागील मॅचचा फॉर्म घेऊन आलेला खेळाडू आहे संकेत, ज्यानं खूप चांगली बॅटिंग. ही गोलंदाजी नाही, ही गोलंदाजी तुम्हाला स्किप करावी लागेल. कळम या संघासमोर ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमच्यातलं सर्वोत्तम गोलंदाजी असायला हवी. या बॉलला हा चेंडू होता चांगला, खूप चांगल्या पद्धतीने या बॉलला न्याय दिले. आता 5 बॉलचा खेळ संपला परिपूर्ण. ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 7 रन. बघा शरीरापासून फारच बाजूला काढले या बॉलला आणि तदनंतर हा बॉल इथून डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी शेवटचा जय आहे. 29 क्रमांकाची जर्सी. पुढचा बॉल. काय बॉल होता. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. जर एनसीसी नारंगी संघ हा सामना जिंकतोय तर नारंगी गावचे जावई संदेश पाटील स्वतः अंडरम क्रिकेटचे बेताज आणि त्यांच्या माध्यमातून आहेत 5000. खऱ्या अर्थानं ते भावजी आहेत, गावचे जावई आहेत आणि जावई खऱ्या अर्थानं आपण पाहतात एमएससीबी मध्ये कार्यरत आहेत. नॉट आउट सध्या आलंय. खेळाडूला थोडीशी इजा झालेली आहे. फर्स्ट एड किट देखील आपल्याला पाहायला मिळेल. पंचांनी नॉट आउटचे सिग्नल दिलेत. सध्या आपण पाहतात षटक क्रमांक 1 चा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला आपण पाहतात धावसंख्या सध्या आतापर्यंत 7 रन ही सध्या स्थिती आहे. कॅच ड्रॉप जर आपण तपासून पाहिला तर बघा प्रतीक घरत सारख्या खेळाडूला तुम्ही संधी देताय. आता इथून आपण बघा बॉल अगदी तो जाऊन पडला चेहऱ्यावरती आणि तदनंतर सेकंड प्रयत्नात ऍक्शन रिप्ले रोल अँड ऑलमोस्ट झाला होता कॅच. परंतु ज्या वेळेला बॉडी बॅलन्स हरवलं ना त्यावेळेला तो कॅच निसटला. विनायक किणी आयोजक म्हणून जबाबदार आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तेही पोहोचले. जाऊ या मॅच कडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार ज्यांचं नाव आहे मयूर मांगेला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील या षटकातील पुढचा बॉल घेऊन. आतापर्यंत ज्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली तेच. खोलातला बॉल, त्या बॉलचं उत्तर नव्हतं. प्रतीक घरत पोहोचलेत. खराब क्षेत्ररक्षण. तुम्हाला या गोष्टी इथून स्किप कराव्या लागतील. एका बाजूला नारंगीचे संपूर्ण ग्रामस्थ आलेत, त्यांनी तो डगआउट भरलाय की आमचे खेळाडू, आमचे गावचे खेळाडू गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या अभिमानासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि दाखल होत असताना चांगले क्रिकेट खेळतायत. तर एका बाजूला कळमकर प्रथमतःच सफाळे क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्याकरिता दाखल झाले आणि तदनंतर दाखल होत असताना ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं ते कळमकर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार. या षटकातील बॉल आहे दुसरा मयूर मांगेलाचा. मयूर मांगेलाकडनं फार अपेक्षांचं काहूर आहे आणि ते काहूर घेत असताना तुम्हाला जबाबदारीनं गोलंदाजी करावी लागेल. जबाबदार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला फटका. काय फटका खेळला. नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन चक्षु, नयन विहंगम, शिवनेरी चषकाचा सोनेरी षटकार बॉल. लॉंग ऑफला क्लिअर. क्लास 1 षटकार.
क्लीन हिट अतिशय चांगल्या पद्धतीने तो फटका खेळला आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. 14 धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मध्ये मयूर मांगेला मागील मॅच मध्ये ज्याच्या धावा खूप कमी राहिल्या त्याच गोलंदाजावरती काउंटर अटॅक. बॉलला काढले कव्हरला. वाईडिश लॉंग ऑफ मधनं खेळाडू येतात आणि तुर्तास मिळते ती म्हणजेच इथून आपण पाहताय ती म्हणजेच सिंगल. आता या सिंगलच्या साह्यानं 15 रन, 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 मार्च 1877. खऱ्या अर्थाने क्रिकेट या खेळाला सुरुवात इंग्लंड या देशामध्ये. पहिला कसोटी सामना इंग्लंड विपक्षात ऑस्ट्रेलिया आणि तदनंतर त्या क्रिकेटला सुरुवात झाली. पहिलाच तो टेस्ट सामना रंगला आणि खऱ्या अर्थाने त्या क्रिकेट या खेळाची परिभाषा संपूर्ण जगासाठी खुली झाली. जरी त्या इंग्लंडमध्ये त्या क्रिकेटने जन्म घेतला असेल परंतु भारताने त्या क्रिकेटला वाढवलंय, अगदी पोषण केलं, पालन केलं आणि आज भारतामध्ये क्रिकेट प्रचंड पद्धतीने खूप वेगाने पुढे आले. स्कोर कार्ड वरती रन संख्या 15. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला प्रतीक घरतचा फटका पुन्हा हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. एनसीसी नारिंगी. आता यापेक्षा दुसरे तुम्ही आता काय करतील. हे असे इझी कॅच आहेत, ते इझी कॅच तुम्हाला पकडावेच लागतील. ते सुटलेत. आता मयूर सांगतात की भाई क्या चल रहा है. तर एका बाजूला कळम शेखर किणी यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की क्रिकेट समवेत तुमचं लक आणि लक सहित तुमचं नशीब याही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ते तुम्ही दर्शवतात. आता इझी कॅच देखील सोडले जातात. ह्याला म्हणतात क्रिकेट हा खेळ नशिबाचा. ते नशीब आजमावतात सध्या मैदानाच्या आत. धावसंख्या 16. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज तयार. वाह, चांगला बॉल. अगदी बॉलला फिरवलं समोरून मयूरनं. काच सुटल्यानंतर थोडासा मॉरल खाली झाला. खांदे झुकले, थोडेसे कमरेवरती हात गेले. हरकत नाही, या मॅच मध्ये तुम्ही येऊ शकता. एक स्क्वेअर लेगला बॅकवर्ड मध्ये खेळाडू आहे. तदनंतर वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू, मिड विकेट शॉट मध्ये. तदनंतर आपण पाहतात शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडासा वाईडिश मध्ये खेळाडू. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला फटका, मिडल ऑफ द बॅट, स्विच साऊंड. बॉल चाललाय सीमा रेषा पार. आलाय षटकार. गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी आसमानी टोला, उडन खटोला षटकार. जाऊया मॅचकडे. 22 धावा धावफलकावरती. षटकातील 2 षटकांचा खेळ संपला. प्रतीक घरत 4 बॉल मध्ये 5. परंतु संकेत सांगतात की मी आलाय कॅशसाठी. तर संघाची गरज आहे, धावा चांगल्याच बनवायच्या आहेत आणि त्या चांगल्या धावा बनवण्यासाठी नाव आहे संकेत, ब्रँड आहे कळमचा. संकेत घरत अफलातून फलंदाजी. सध्या आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत 22. संकेत राऊत आहेत ते आणि ते सध्या दाखल होत असताना ज्यांनी खूप चांगली बॅटिंग. 18 बॉल 27. चला स्पीडअप करा. विनंती आहे तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी आहे मित्रांनो. त्या 10 मिनिटांच्या अवधीमध्ये जर तुमचं षटक नाही परिपूर्ण झाली 2, एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. मयूर लक्षात घ्या, थोडंसं स्पीडअप. कॅच सुटल्यानंतर आपण पाहतात या मॅच मध्ये ट्विस्ट वाढलाय. जिथे एका बाजूला प्रतीक घरत शांत बाजूने खेळत आहेत, एका बाजूला संकेत राऊतची बॅट अगदी तलवारीसारखी सपासप धावा मात्र उभ्या करत आहे. गोलंदाजी मार्क वरती तयार. यावरला बॉल आपण चालला. व्यंकटेश यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईवरनं मात्र ते दाखल झालेत. मी मगाशी देखील उल्लेख केला की माणसाचा जन्म असा आहे की विधभर पोटासाठी परिश्रम हे करावे लागतात. आज संसार प्रपंच त्याला देखील आहे, परंतु तो सफाळ्यामध्ये दाखल झालाय ते व्यंकटेश आहेत. मुंबईवाले व्यंकटेश. आज आयुष्यात त्यांना देखील कष्ट करावं लागतं. मनुष्य जन्म घेतल्यानंतर संघर्ष, यश या 2 गोष्टी. एका बाजूला तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि तेच आमचे मुंब्रावरनं जे व्यंकटेश आलेत मुंबईवाले आणि या सफाळ्याच्या स्पर्धा अनेक वेळा ते कव्हर करतात. स्वागत आहे त्यांचं. वा, फटका फार काढावेत. आता जर हा कॅच सुटला तर मी म्हणेन मग काहीतरी वेगळं आहे, परंतु तिथे मयूर आहेत. मयूर सांगतात की नाही होणार या चुका. पहिल्या विकेटचं प्रतन. प्रतीक घरत गॉन.
पुन्हा एकदा खेळामध्ये आता ट्विस्ट. फलंदाज दाखल झालेत. करण रिक्वायर्ड रन रेट तपासून पाहिला तर आता सध्या तोही वेगानं पुढे येणार आहे, कारण डॉट बॉल जर वाढले 10.40 आहे, कारण रन रेट 9 जवळ आहे. हा बॉल सोडू दिल्या. पंच मुन्ना फटांसर आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात की हा बॉल आहे तो म्हणजेच व्हाईट बॉल. एका बाजूला केणे सर आहेत, टिटवाळा इथून मात्र बिलॉंग करतात. एका बाजूला बदलापूर इथून मात्र बिलॉंग करणारे आमचे हे पंच. तदनंतर नितेश कदम सर, यात सफाळ्यातले अनमोल रत्न. षटकातील पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे या जयचा, जय पाटील. वाईट बॉल. पंचाने दर्शवलं की तो वाईट आणि तदनंतर त्याला लगेच चॅलेंज केलं की नाही भाई हा वाईट नाही चालणार आम्हाला. चांगल्या बॉलची इथून आम्ही जरूर इथे डिलिव्हरी केली असं त्यांचं म्हणणं आहे. आता पंच दर्शवतील नितेश कदम सर. पुन्हा बघायचं सरांना. ऍक्शन रिप्ले डीबीएन मीडिया सगळ्या गोष्टी दाखवतात अगदी स्लो मध्ये. आणि तदनंतर हा बॉल आता इथे येतोय. फेअर बॉल. या बॉल आपण पाहतात पंचांनी त्या बॉलला फेअर बॉल घोषित केले, कारण शफल झाल्यानंतर आजचं आधुनिक काळातलं क्रिकेट बदललं मित्रांनो. तुम्ही जर शफल झाला असाल तर मग ते पंचांच्या माध्यमातून चेंडू ग्राह्य धरले जातात की ते चांगले बॉल आहेत आणि सध्या आपण तेच पाहिलं. बॉलचा खेळ झालाय 4 बॉलचा खेळ संपलाय. 24 रन. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही बॉलला आपण पाहतात सोडलंय जरूर. चांगला बॉल येतो. आता बॅटिंग टीमने सांगितलंय की आम्हाला हा रिव्ह्यू हवा आहे, यावेळेला आम्ही शफल नाही झालोय, तुम्हाला हा बॉल आम्हाला वाईट द्यावा लागेल. आणि पंच आता त्यावेळेला पाहतील काय घडतंय. वाईट बॉल. इथे पंचांनी दर्शवलं की हा वाईट बॉल. अगदी ज्या वेळेला वाईट नाही मिळाला ना त्यावेळेला लगेच बॅटिंग टीमने सांगितलं की भाई नाही आता इथे थांबून चालणारच नाही, जो रिव्ह्यू आहे तो काय घरी घेऊन जायचा आहे, वापरूया एका रनसाठी. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील पंचांचे आत वाईट मध्ये आले. जय पाटीलचं षटक आहे ते मालगाडी सारखं मोठं होत चाललंय. फक्त डबे मोजत राहा. प्लॅटफॉर्म वरती अगदी डोळ्यासमोर चक्कर येते, परंतु ती मालगाडी संपत नाही. त्या पद्धतीने सध्या हे व्हाईट बॉलच चाललेत. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. बॅटची कट. बॉल शॉट थर्डमॅनला. डॉट बॉल. इथून आपण पाहतात या मॅच मध्ये थोडंसं वातावरण आता शांत झालंय, कारण मोठे फटके येऊच दिले नाहीत. संकेत जे आहेत ते नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिलेत. एका बाजूला करण आलेत. करणने 3 बॉल घेतलेत, एकही रन नाही. समजदारीचं क्रिकेट तुमच्याकडे असायला हवं. एका बाजूला तुमचा इन्फॉर्म बॅटर आहे, त्याला स्ट्रायकिंग एंडला तुम्ही कसं आणता हेही तेवढंच महत्वाचं असतं. नाही करू शकलेत. पुढचा बॉल. रिव्हर्स स्विच. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. मगाशी देखील मी उल्लेख केला की तुमचा महत्वाचा खेळाडू त्याला स्ट्राईक द्या. आता बॉल आहेत 12 मध्ये रन करायचे 23. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. बघत राहा शिवनेरी चषक आणि शिवनेरी चषकाची ही मात्र आपण पाहतात 5वी रात्र. थँक्यू सो मच. कॅश प्राईज आले प्रेक्षकांसाठी. प्रेक्षकांनी जर बाहेर कॅच जिंकले तर वैभव पाटील आणि दीपेश राऊत एवन जोडी, अगदी आपण पाहतायत खिल्लारी जोडी, यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. जर तुम्ही बाहेर कॅच घेताय एका हातानं 500 रुपये आहेत. दीपेश राऊत आणि वैभव पाटील एवन जोडी यांच्या माध्यमातून कॅच टिपा 500 घ्या. अगदी शेवट आहे आजच्या दिवसाची आणि त्यावेळेला भाग्यवान प्रेक्षक एका हाताने जर कॅच टिपतील तर 500 रुपये घेऊन जातील. पैसे कमवण्याचं साधन क्रिकेट देखील झालंय आता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत ज्यांचं नाव आहे आकाश. षटकातील पहिला बॉल अक्की यांचा. चांगला बॉल होता अक्कीचा. खूप चांगल्या पद्धतीनं गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, या सगळ्या गोष्टी पाहता हा बॉल जर तपासून पाहिला तर आता डॉट बॉल येतोय. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. बॉल पडल्यानंतर फार वळला आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर इथून हा डॉट बॉल येतोय. षटकामध्ये आता एकंदरीत येणारे बॉल आहेत ते म्हणजेच 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 23. या षटकातले 5 फटका खेळल्या. ऑन साइडला बॉल चालल्या. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. मिळते फक्त सिंगल. आता या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 वरती बॉल आहेत. 10 मध्ये रन करायचे 22. आता या 22 धावा कुठल्या पद्धतीने उभ्या होतील. एका बाजूला बॅटिंग करते कळम. विरार नालासोपारा विभागातून अगदी समुद्राच्या
कडेला वसलेला गाव कळंब, तर एका बाजूला नारंगी जे विरार स्टेशन पासून चालू होतं आणि ते नारंगी आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी करते, क्लास बॉलिंग, खूप चांगली बॉलिंग. प्रवीण पाटील एका बाजूला ऑपरेटिंग सोडतात परंतु टाळ्या वाजवतात कारण खेळतोय त्यांचं गाव. प्रवीण पाटील आम्हाला पाहायला मिळतात अगदी खूप चांगल्या पद्धतीने दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि तेही एक चांगल्या पद्धतीने या डीबीएनचे प्रॉपरायटर राहिलेले आहेत. क्लीन अँड क्लिअर ज्यांचं नाव डीबीएन. षटकातील पुढचा बॉल, फटका फसला बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, मिस जज कोणाकडून तेही आपण पाहतात मयूरकडनं. कपाळावरती हात गेले, अगदी आपण पाहतात खांदे झुकले कारण चुकी झाली तुमच्या महत्वाच्या खेळाडूकडून आणि ती चुकी इथून योग्य नाही कारण तुमच्याकडनं अपेक्षा असतात संघाच्या. बॉल आता तुमच्याकडे या मॅच मध्ये आता जर तपासून पाहिले तर 8 आणि 8 बॉल मध्ये जर तपासून पाहिलं तर तुम्हाला इथून टार्गेट येणाऱ्या काळात जे 49 पर्यंत पोहोचायचं आहे. शिवनेरी चषकात जर अस्तित्वासाठी लढायचं असेल तर पुढचा बॉल, चांगला चांगला चेंडू. इथे देखील आपण पाहतात चांगली गोलंदाजी. आता स्कोर कार्ड वर वाढायला लागल्या. टार्गेट तुमचं इथून आता मोठं होत चाललं कारण बॉल कमी होत चाललेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अक्की यांना आपण पाहताय जे आकाश मांगेला गोलंदाजी मार्क वरती. NCC नारिंगी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे देखील आपण पाहतायत षटक संपलं, षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. होय, गोलंदाजी आमची ताकद आहे आणि नारंगी आमचं नाव आहे आणि नारंगी गावासाठी आम्ही फसलेले सामने कसेही कधीही आणि कुठेही बदलू शकतो. ज्या पद्धतीनं ज्यांनी आता ही गोलंदाजी केली ही आहे जय पाटील नाही अक्कीची गोलंदाजी. बघा हा पहिला बॉल होता, काय टर्न केले, हातभर बॉलला वाळलं. खूप चांगल्या पद्धतीनं. सध्या स्कोर कार्डला धावांची गती तपासून पाहिली तर आम्हाला शेखरजी किणी दर्शवतात 29 धावा. शेखर किणी खूप चांगल्या पद्धतीचं गुणलेखन. मराठीमध्ये एकमेव असे मी गुणलेखक पाहिलेले आहेत की अतिशय सुंदर, जवळपास 7 कलम वापरतात. त्याच्यामध्ये कलर आहेत ब्लॅक, रेड, ग्रीन, येल्लो, ब्ल्यू आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीनं. नो डाऊट शेखर किणी यांना तोड नाही. कम्प्युटर चुकेल परंतु शेखर किणी नाही, ही त्यांची क्वालिटी आहे आणि सध्या त्यांनी हे त्यांच्यासोबत त्यांनी ठेवलंय. तुम्ही तुमच्या कामामध्ये काम कसं करता बघा. एक वेळ कॉमेंटेटर कडून शब्द इथे तिथे होतो, खेळाडू कुठला दाखल झाला परंतु त्यांचं लक्ष काटेकोरपण असतं. ते आम्हाला दर्शवणार की उत्कर्ष नाही तो फलंदाज तो नाही आणि हे शेखर किणी आमच्या साथीने. त्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. शेवटचे 6 बॉल, फटका डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय लांब 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 आणि खूपच लांब. षटकार, 6 रन. सध्या ज्या वेळेला आपण पाहतायत पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज. या वेळेला आपण पाहतायत इथे देखील लाऊड अपील पंचांनी सांगितलं की नाही तो अगदी एल्बो वरती लागलाय बॉल आणि तिसरे पंच दर्शवतात की येस तुमचा जोपर्यंत ग्लोव्ज असतो तोपर्यंत तो एरिया कव्हर केला जातो की जर तुम्ही आउट साठी मागणी करत असतील तर. बघा हा बॉल होता आणि तदनंतर क्लोज आहे थोडस परंतु येस जे पंचांनी दर्शविलं तेच आहे. चला पंच नितेश कदम सर. नॉट आउट, अगदी अॅक्युरेट. 2 पंचांनी एकमेकांसमोर पाहत राहिले आणि तदनंतर दर्शविलं की यस अगदी बरोबर आहे. हा फलंदाज इथून नसणार बाद. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 35 गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होत आहेत. 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये पाहूया काय होणार. या बॉलला फसलाय चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली वेगानं ड्रॉप 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 पुन्हा एकदा ड्रॉप. आता इथून या मॅच मध्ये गुजबम्स
हे एक्स्ट्रा खेळाडू आहेत ते खऱ्या अर्थानं खूप एन्जॉय करतात या मॅचला, कारण त्यांना माहिती आहे याचं प्रेशर काय आहे. स्वतः मैदानाच्या आतमध्ये असते तरी देखील खूप वेगळं प्रेशर असतं. आता ते इथे खुर्चीत बसलेत, त्यांना खुर्चीत शांत बसवत नाहीयेत, ते अगदी खुर्ची हलवतात, उभे राहतात, पुन्हा बसतात. एका बाजूला आमचे प्रवीण पाटील देखील बोटं त्यांची थोडीशी कामं स्लो करतात. पुन्हा एकदा तिकडे यावं लागतं, कारण त्यांना माहिती आहे की जरी मी आज संघाच्या बाजूनं मला वाटतं, परंतु मी कामाला देखील आलोय. आता 3 बॉल कदम हॅलो धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत विकेट इथे मिळाला चांगली गोलंदाजी होते. जिथे आपण पाहतात या मॅच मध्ये आता ट्विस्ट वाढलाय. जर सामना टाय झाला सुपर ओव्हर. आता इथे जे प्रेक्षक आहेत आणि लाईव्हला जे प्रेक्षक बघतात, नारंगीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने जोडले, ते सांगतील की आम्हाला बघायचे सुपर ओव्हर. एका बाजूला जे प्रेक्षक इथे आलेत आणि ते डोंगरामध्ये आहेत, ते सांगतात की आमचं अजून काम चालू आहे. आणि ओमकार शेट्टे सरांना देखील सुपर ओव्हरच बघायची आहे. पाहूया आता सध्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन 13. काय होतंय, काय बिघडतंय, कोण जिंकते, कोण हरते, गोलंदाज तयार आहेत. वाह क्या बात आहे. संकेतच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार. जर आला षटकार तर बघायला मिळणार सुपर ओव्हरचा थरार. आता प्रेक्षकांच्या टाळ्या वाढल्या. फुल टसन ग्रुप मध्ये जे प्रेक्षक जोडलेले आहेत तिथे आमचे काल्या शेट देखील गेलेत वाटतं. आणि निश्चित स्वरूपात आता या मॅच मध्ये आले मजा. विनायक भाई मागे होते, आता ते बाउंड्रीच्या जवळ आले, कारण त्यांनाही पाहिजे षटकार, कारण त्यांना बघायची आहे सुपर ओव्हर. नाही बघायची, ते सांगतात की आमच्याकडे वेळ कमी आहे. आता इथे आमचे प्रवीण भाई सांगतात की काही गोष्टी लक फॅक्टरच्या आहेत, त्यांच्यासाठी आम्ही तेही करू शकतो. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये रन 7. भगवंताला साकडं घालत असतील, प्रभू रामचंद्रांना वंदन करत असतील. आज रामनवमी आणि रामनवमीच्या शुभेच्छा आहेत. त्या प्रभू रामचंद्राला विचारा की तुम्ही ज्यावेळेला वनवासात किती कष्ट केले, परंतु मनुष्य प्राणी जेव्हा देवळात जातो तेव्हा सुख मागतो. हा मनुष्य प्राणी आहे. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. 1 बॉल आणि 1 बॉल 7. प्रेक्षक उभे आहेत. टाळ्या वाजवा मॅच साठी. या वेळेला एनसीसी नारिंगी खूप चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये आपला विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा, विजयाची मुहूर्तमेढ रोवली. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. अभिनंदन. या मॅच हे भाई काय रे, एनसीसी नारिंगी इथे हा सामना जिंकलाय, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ते शेवटच्या मॅच साठी आता क्वालिफाय झाले. त्याच्या दिवसातील 6 रन सामना जिंकले. कमी टार्गेट परंतु गोलंदाजी अचूक, विजयाचा ठसा, विजयाचा शंखनाद. कळम या संघाचा इथे पराभव झाला, परंतु मन जिंकली मित्रा. तुम्ही क्रिकेट दाखवलं आणि हार्ड लक मॅच. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत आकाश मांगेला. आकाश, तुम्ही देखील या मॅन ऑफ द मॅच साठी फार वेळ न घेता, कारण वेळेचा विचार केला तर आता 1 वाजल्या, तुम्हाला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच ची किताब घेण्याकरिता यायचं आहे आणि तुम्ही मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत